राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथले फॅब्रिकेशन व्यवसाय करणारे अल्पभूधारक शेतकरी तुकाराम चौगले यांनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर शेती सिंचनासाठी एक अनोखा आणि कमी खर्चातील उपकरण तयार केलंय। शेता शेजारी वाहणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा उपयोग करून त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून एक पंप तयार केलाय। या माध्यमातून ते स्वतःच्या ऊस शेतीला उत्तम पाणी पुरवठा करू शकतात। विशेष म्हणजे हा पंप चालवण्यासाठी वीज, इंधन किंवा सौर ऊर्जेची गरज नाही। केवळ पाण्याच्या गती ऊर्जेचा वापर करून तुकाराम चौगले यांनी ही भन्नाट कल्पना सत्यात आणली आहे। त्याबद्दलचं बी न्यूजचं विशेष वृत्त। शेतीला पाणी देण्यासाठी सर्वच शेतकऱ्यांना वीज, डिझेल किंवा सौर ऊर्जेचा वापर करावा लागतो। त्याशिवाय शेती पंप सुरूच होत नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो। अशा परिस्थितीत ठिकपुर्ली इथल्या 65 वर्षाच्या तुकाराम चौगले या अल्पभूधारक शेतकऱ्यानं भन्नाट प्रयोग केलाय। स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर त्यांनी आपल्या गॅरेजमध्ये एक अनोखा पंप बनवलाय। त्यासाठी त्यांनी एका फायबरच्या ड्रमपासून एक चाक बनवला असून त्यावर विशिष्ट अंतरावर प्लास्टिक पोगरचे 1 फूट लांबीचे तुकडे बसवले आहेत। शेताजवळच्या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह या पोगरवर आदळतो आणि चाक वेगानं फिरू लागतं। या चाकाला बेरिंग आणि शाफ्ट जोडण्यात आला असून त्याच्या सहाय्यानं दुसऱ्या बाजूला 7 ते 8 फूट उंचीवर मोटरसायकलच्या रिमचा वापर करून पंप तयार केलाय। या पंपसाठी प्लास्टिकच्या पाईपचा वापर करण्यात आला असून 4 व्हीलर गाडीच्या ब्रेक लाइनिंग किटमधील खराब झालेल्या बुशिंगचा उपयोग केलाय। 10 इंच अंतरावर नट बोल्टच्या सहाय्यानं हे बुशिंग बसवण्यात आले आहेत। ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे चाक फिरताच पंपासाठी वापरण्यात आलेलं व्हील फिरू लागतं आणि ओढ्यातील पाणी खेचून थेट शेतापर्यंत पोहोचवलं जातं। या अभिनव जुगाडातून चौगले यांनी आपल्या ऊस शेतीला मोफत पाणी उपलब्ध करून दिलंय। सध्या आता वीज बिल वाढलेलं आहे, डिझेल वाढलेलं आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, टायमिंगला मिळत नाही, शॉर्टेज म्हणतात। त्या बेसवर हा मी प्रोजेक्ट केलेला आहे। त्याला वीज नाही, लाईट नाही, इंधन कुठला इलेक्ट्रिक लाईट नाही, मोटर नाही, काय नाही, 24 तास हा पंप फिरतो। आमच्या शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळत नाही पाहिजे त्या टायमिंगला। हा प्रोजेक्ट केल्यामुळं रात्रंदिवस आता 3-4 दिवस एकसारखं चालू आहे। आम्हाला पाण्याची काही अडचण नाही। 2 दिवसात कंप्लीट पाणी पाजून मी आता वड्याला लावलेलं आहे पाण्याची। की शेतकऱ्यांनी सगळ्या हा प्रोजेक्ट करावा असं माझं म्हणणं आहे। त्याला झिरो मेंटेनन्स आहे, काही मेंटेनन्स नाही। फावडे, कुदळ आणि इतर साहित्य ओढ्यामध्ये स्वच्छ करत असताना तुकाराम चौगले यांना पाण्याचा वेग जाणवला। पाण्याच्या या प्रवाहाचा उपयोग शेतीसाठी करता येईल अशी संकल्पना त्यांच्या मनात आली। त्यानंतर काही टाकाऊ साहित्याचा वापर करून त्यांनी हा अनोखा पंप तयार केला। कमी खर्चात तयार होणारं हे उपकरण अन्य शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त ठरू शकतं। एक पंप तयार केला आहे, एक लबरी वायसर घालून हातावर लबरी वायसर टाकून पंप तयार केलेला आहे। ते पूर्वी केलेलं होतं 2 वर्ष। त्याला ते अटॅच आता ते टर्बाईन व्हील बसवलं, धरण जरा टाकलं आणि एक पोखर तयार करून ते पोखराच्या पाण्यावर ते व्हील फिरायला लागलं आणि त्याच्यामुळे पाणी परफेक्ट व्हायला लागलं। ते सध्या शासनाकडून वीज बचत आणि सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जात आहे। मात्र तुकाराम चौगले यांनी बनवलेल्या या उपकरणाला ना इंधनाची गरज आहे, ना विजेची, ना सूर्यप्रकाशाची। शिवाय या उपकरणाचा कोणताही देखभाल खर्च नसल्यानं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही संकल्पना राबवावी अशी त्यांची भावना आहे। ग्रामीण भागातील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं आपल्या कल्पकतेच्या बळावर केलेला हा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। बी न्यूजसाठी ठिकपुर्लीहून बंटी पाटील।